चला आता आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये काय बघितले, क्वेश्चन 1 कंप्लीट केला, आपली ऍक्टिव्हिटी होती, आणि क्वेश्चन 2 मधला पहिला आणि दुसरा बघितलेला आहे. आता तिसरा बघू. तिसरा क्वेश्चन काय आपला, 2x - 3y = 9 and 2x + y = 13. ओके, गॉट इट. आता आपण करूया. सगळ्यात पहिली स्टेप, हे सॉल्व्ह करताना काय करायचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला 1 नंबर नाव द्यायचं, ह्याला 2 नंबर. मग 2x - 3y = 9, हे झाला इक्वेशन 1. 2x + y = 13, हा झाला इक्वेशन नंबर 2. आता इकडे बघा, हा -चा 3y, हा काय फक्त प्लसचा y, पण हा -चा 3y इथे पण प्लसचा 3y असता तर हा -चा 3y प्लसचा 3y गेट कॅन्सल झाला असता. मग मला या वायला काय करायला लागेल, 3 बनवायला लागेल, 3y बनवायला लागेल. मग समजा झाला मला वायला 3y बनवायचे, म्हणजे मला वायला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. कितीने? 3 ने. मग फक्त वायला 3 ने मल्टिप्लाय करून चालेल का? नाही. तर या पूर्ण इक्वेशनला मला, या पूर्ण सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तो लिहा, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. मग 2 इक्वेशन काय, 2x + y = 13, त्याला 3 ने मल्टिप्लाय, 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 6x, 3 ने y ला मल्टिप्लाय केलं 3y, आणि 3 ने 13 ला मल्टिप्लाय केलं 13. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता इकडे बघा, आपण काय केलं, या सेकंडचं थर्डमध्ये कन्वर्ट केलं. मग आता आपल्याला सेकंडचं काही काम नाही, आता काम पुन्हा फर्स्टमध्ये आणि थर्डमध्ये. ठीक आहे. मग आता हा ॲडिशन केल्यावरती काय होईल, -चा 3y आणि प्लसचा, हा -चा 3y आणि हा प्लसचा 3y काय होईल, कॅन्सल होईल. मग ॲड इक्वेशन 1 and 3. मग 1 इक्वेशन काय आपलं, त्याला 2x - 3y, 2x - 3y = 9, प्लस थर्ड काय आपलं 6x + 3y = 39. 6x आता ॲडिशन केल्यामुळे इथले कुठलेही साईन चेंज होणार नाही. ठीक आहे. आता 2x + 6x 8x, किती झाले 8x, -3 + 3 गेट कॅन्सल, आणि 39 + 9 48. समजलं इथपर्यंत? मग 8 × x = 48. मग x = 48/8. जेव्हा इकडे कुठे मल्टिप्लायमध्ये असते, तिथे पलीकडे गेले काय होते, डिवाइड. काय होते, डिवाइड. ठीक आहे. मग x = 6 कसं आलं, 8 × 1 = 8, 8 × 6 = 40. मग x = 6, हे इक्वेशन सोल्युशन आलं आपल्या एक्सचं. एक्सची व्हॅल्यू आली, ती आपल्या मर्जीने तुम्ही फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये किंवा थर्डमध्ये कुठेही पुट करू शकता. आपण सेकंडमध्ये पुट करू. सो x = 6 पुट इन इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन 2 काय आपलं, ते लिहून घ्या, 2x + y = 13. 2x म्हणजे काय, 2 × x + y = 13. दिसतंय? हां. सो 2 × 6 + y = 13. तर 12 + y = 13. y = हा प्लसचा 12 इकडे आल्यावर -चा 12. 13 - 12, y = 1. मग आपले सोल्युशन काय आले, त्याला सोल्युशन इज x and y = 6 and 1. 6 and 1 कसं आलं, समजलं? क्लिअर? ठीक आहे. मी पूर्ण इक्वेशन सॉल्व केले, तुम्ही एकदा बघून घ्या. हे वरनं परत हे आपलं इक्वेशन होतं,
त्याला आपण 1 नंबर नाव दिलं, ह्याला आपण 2 नंबर नाव दिलं. नंतर ना इथं मायनसचा 3y होता, इथं जर प्लसचा 3y असता तर ते कॅन्सल झालं असतं. म्हणून मी काय केलं, या वायला मला 3y बनवायचं होतं, म्हणून या पूर्ण इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, मग मी इथे लिहिलं ते. मग मी 3 ने मल्टिप्लाय केल्यावर हा 2x का झाला 6x, हा वायचा झाला 3y आणि हा 13 झाला 39. मग आपण 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं, मग 2चं काही काम नाही. ठीक आहे, मग आता काम आहे आपलं 1 नंबरचं आणि 3 नंबरचं. ठीक आहे, मग ॲड इक्वेशन 1 and 3. ॲड इक्वेशन 1 and 3. 1 लिहिलं आणि 3, हे 1 आहे आणि हे 3 आहे. मग ॲड केल्यावर 2x + 6x 8x आणि -3 + 3 गेट कॅन्सल. 9 + 39 48. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग 8 × x = 48, x = 48/8. हे मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, मग x = 6. इथपर्यंत क्लिअर. मग आता हे x = 6 आलं, हे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कशामध्ये पुट करू शकता. 1 2 3 आपण 2 मध्ये पुट केलं. मग x = 6 पुट इन इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 लिहिलं इथं 2x + y = 13. 2x म्हणजे काय असतो, 2 × x + y = 13. मग 2 × 6 म्हणजे x ची व्हॅल्यू पुट केली प्लस y = 13. 12 + y = 13. आता 12 प्लसचा इकडे आल्यावरती मायनसचा, इथं फक्त y उरला. मग 13 - 12 = 1, y = 1. मग आपलं सोल्युशन दिलं. सोल्युशन इज x, y = 6, 1. ओके, चला आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. हां, तर काय आपला 5m - 3n = 19, m - 6n = -7. ओके, आता हे आपल्याला इक्वेशन 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, ते सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस. ठीक आहे, तर सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. हा झाला इक्वेशन नंबर 1. m - 6n = -7 हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता इकडे बघा काय कट होते का, काय कट होताना दिसत नाहीये. मग आता काय करायचं, मग आता समजा हा 3n च्या ऐवजी 6n असता. काय असता, 3n च्या ऐवजी 6n असता, तर हा मायनसचा 6n. ठीक आहे, आणि हा पण मायनसचा 6n. ह्यांच्यात जर मी ॲडिशन केली तर मायनस मायनस प्लस आणि मायनसचा 12n होईल. ठीक आहे, पण आपल्याला कट करायचं. काय करायचंय, कट. मग हा मायनसचा 6n, हा समजा मी या 3n ला मायनसचा 6n केलं. ठीक आहे, आणि हा मायनसचा 6n. जर मी ह्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन केली तर ह्या मायनसमुळे हा काय झाला, प्लस. मायनस प्लस गेट कॅन्सल, उरला 0. समजलं का आता. मग मला इथे काय करावं लागणार, सबट्रॅक्शन. पण कधी, हा 6n झाल्यावर. ह्याला 6n करायला काय करावं लागेल, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने, 2 ने. मग द्या इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2. ठीक आहे, इक्वेशन 1 काय आपलं 5m - 3n = 19. त्या पूर्णला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. मग 2 ने 5m ला मल्टिप्लाय केलं 10m, 2 ने -3n ला मल्टिप्लाय केलं -6n, आणि 2 ने 19 ला मल्टिप्लाय केलं 38. इक्वेशन नंबर 3. वॉट इट, इथपर्यंत समजलं. आता इकडे बघा, आता आपण 1चं 3 मध्ये कन्वर्ट केले. मग 1चं काही काम नाही, आता आपलं काम आहे 2 आणि 3 सोबत. मग लिहा आता काही मी तुम्हाला सांगितलं तर त्यानुसार काय करायचंय, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. मग 2 लिहून घ्या आधी, काय m - 6 10 - 7. हे सबट्रॅक्शनचं साईन. आपलं थर्ड इक्वेशन काय आहे, 10m - 6n आणि
38. इथपर्यंत समजलं नक्की? आता पुढे काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्ट केले. ह्या सबट्रॅक्ट मग हा प्लसचा 10m काय झाला मायनसचा 10m, हा प्लस मायनसचा 6m काय झाला प्लसचा 6m, आणि हा मायनसचा 38 काय झाला, सॉरी हा प्लसचा 38 काय झाला मायनसचा 38. समजलं इथपर्यंत नक्की? हा प्लसचा m त्यातनं मायनसचा 10m म्हणजे 10 मधनं 1 गेला इथं 1 आहे तर 9 उरला 9m. प्लसचा का मायनसचा? तर 10 कोण आहे मायनसचा, 10 मोठा आहे ना, हा मायनसचा 9 आहे. ठीक आहे, हा कॅन्सल झालं, इथे काहीच नाही उरलं. आता हा मायनस मायनस प्लस बट मायनसचं साईन, मग 38 प्लस 45, 38 प्लस 7 मायनस 45, मायनस मायनस प्लस बट मायनसचं साईन लक्षात ठेवा. मग मायनस 9m इज इक्वल टू मायनस 45, मायनस मायनस गेट कॅन्सल, m इज इक्वल टू 45 अपॉन 9, हे मल्टिप्लाय इकडे आल्या देवा, m इज इक्वल टू 5, 9 5 45. ठीक आहे, m ची किंमत किती आली, m ची व्हॅल्यू किती आली 5, m ची व्हॅल्यू किती आली 5, समजलं प्रत्येकाला? आता m ची व्हॅल्यू आलेली 5 आपण तुमच्या मर्जीने कशामध्ये पण पुट करू शकता. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. आपण कशामध्ये पुट करायची, इक्वेशन 2 मध्ये पुट करू. इक्वेशन 2 जरा सोपं वाटतंय. मग m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 2. आपलं इक्वेशन 2 काय आहे ते लिहून घ्या. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हां, मग m ची जागा घेऊन आपण 5 मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. हा मायनस प्लसचा 5 इकडे आल्यावरती मायनसचा 5, मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7, आणि हा प्लसचा 5 इकडे आल्यावरती मायनसचा 5, मायनस 6n इज इक्वल टू मायनस 12, मायनस मायनस प्लस प्लस बट मायनसचं साईन, हा साईन मायनस मायनस गेट कॅन्सल. इकडे बघा, मग हा 6n इज इक्वल टू 12. ठीक आहे, मग 6 मल्टिप्लाइड बाय n इज इक्वल टू 12, n इज इक्वल टू 12 अपॉन 6, कारण की 6 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, मग 6 1 जा 6, 6 2 जा 12, मग n इज इक्वल टू 2. आपले सोल्युशन काय झाले, सोल्युशन लिहा इथं, सोल्युशन इज, आता इथे व्हेरिएबल कोण होते m आणि n, म्हणून m इज इक्वल टू, m ची किती आली 5 आणि n ची 2, 5 and 2. समजलं? मी परत एकदा सांगतो पहिल्यापासून. आपल्याकडे दोन इक्वेशन दिलते, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. आता मी त्याला पहिली स्टेप, ह्याला 1 नंबर नाव दिलं, ह्याला 2 नंबर नाव दिलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? आता मला सांगा, इथं मायनसचा 3n च्या जागी जर प्लस मायनसचा 6n असता तर मी सबट्रॅक्शन करून कट करू शकलो असतो, म्हणून मी या 3n ला काय केला 6n बनवायचा आहे. मग 3 ला कितीने मल्टिप्लाय करू की 6 येईल 2 ने. आम्ही फक्त 3 ला मल्टिप्लाय करू शकत नाही, 3n ला मल्टिप्लाय करू शकत नाही, मला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? मग मी काय केलं, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 5m ला 2 ने मल्टिप्लाय केलं 10m, 3n ला 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस 6n, हा मायनस 3n होता ना, आणि 19 ला 2 ने मल्टिप्लाय 38. आता 1चं आपण 3 मध्ये कन्वर्ट केलं, मग 1चं आपल्याकडे काही काम नाही, काम आहे 2 आणि 3चं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3, मग 2 लिहिलं, m मायनस 6n मायनस 7 इज इक्वल टू मायनस 7, आणि आपलं मायनस 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. पण या मायनस साईनमुळे काय झालं, हा मायनसचा 10m, हा मायनस साईनमुळे हा काय झाला प्लसचा 6n, ह्या मायनस साईनमुळे हा मायनसचा 38. मग 10m मधून 1m गेले 9m, पण 10m मोठा होता तो मायनस होता म्हणून 9 मायनसचा 9m. ठीक आहे, आणि हा 38 मधनं सॉरी हा मायनस मायनस प्लस बट मायनसचं साईन, म्हणून या दोघांची ॲडिशन केल्यावरती मायनस 45 आली. मग असं करत करत m ची व्हॅल्यू किती आली 5. m ची आलेली व्हॅल्यू 5 तुमच्या मर्जीने तुम्ही कशामध्येही पुट करू शकता. m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 लिहिलं, व्हॅल्यू पुट केली, सॉल्व्ह करत गेलो, आणि n ची व्हॅल्यू किती आली 2.
हे आपलं झालं सोल्युशन. m आणि n इज इक्वल टू 5/2. चला आता फोर्थ बघितलं, आता फिफ्थ बघूया. एक्झाम्पल नंबर 5 काय, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 and x प्लस 5y इज इक्वल टू 4. ठीक आहे, दिसतंय हा x आहे बरं का. ओके, आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं, ह्याला 1 नंबर नाव, ह्याला 2 नंबर नाव. 5x प्लस 2y इज इक्वल टू 3 1 नंबरचे साहेब. x प्लस 5y इज इक्वल टू 4 हे 2 नंबरचे. ठीक आहे, समजलं. आता इकडे बघा, आता इथं काय करायचं बोला. आता तुम्हाला हे दिसतंय का, इथं x आहे आणि इथं 5x आहे. मग ह्या x च्या ऐवजी जर 5x असता आणि हा पण 5x, पण मी ऍड केल्यावरती काय होईल, 10x होईल. पण मला 10x नाही, कट करायचंय. काय करायचंय, कट. मग हा 5x आणि हा समजा x च्या ऐवजी 5x असता आणि मी काय केलं असतं, सबट्रॅक्ट, तर हा कट झाला असता. हा प्लसचा 5x झाला असता, मायनसचा 5x म्हणून कट झाला असता. मग मला ह्या x ला काय बनवायचंय, 5x. तर काय करावं लागेल, तर इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 ने. ठीक आहे, चला मग लिहा, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. समजलं इथपर्यंत. आपलं इक्वेशन 2 काय, लिहा, x प्लस 5y इज इक्वल टू 4. या पूर्णला मल्टिप्लाय करायचे 5 ने. आता 5 ला x ला 5 ने मल्टिप्लाय केलं, आपलं आन्सर आलं 5x प्लस x 5y ला 5 ने मल्टिप्लाय केलं 25y आणि 5 ला 4 ने मल्टिप्लाय केलं 20. हे इक्वेशन नंबर 3. समजलं इथपर्यंत. हां, आता इकडे बघा, आता आपण या सेकंडला मल्टिप्लाय 3 ने करून थर्ड इक्वेशन तयार केलं. मग सेकंडचं काही काम नाही, आता काम आहे आपलं फर्स्ट आणि थर्डचं. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 लिहा, 5x प्लस 2y इज इक्वल टू 3. हा सबट्रॅक्शन आपला. आणि थर्ड काय आपलं, हे 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. समजलं इथपर्यंत. आता इकडे बघा, दिसतंय, हा व्हेरी गुड. इकडे बघा, आता मायनसचा 5x, ह्या मायनस साईनमुळं खालच्या सगळ्यांचे साईन चेंज होणार. हा प्लसचा 5x काय झाला, मायनसचा 5x, प्लसचा 25 मायनसचा 25 आणि हा प्लसचा 20 काय झाला, मायनसचा 20. ठीक आहे, समजलं. ओके, 2च मिनिटे, आपल्याकडे थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे की हा इक्वेशन 1 मध्ये हा मायनसचा 3 आहे, इक्वेशन 1 मध्ये हा मायनसचा 3 आहे. ओके, लिहिलं. आता हा मायनसचा 3 लिहिला, आता हा मायनसचा 20. इथपर्यंत समजलं. परत मग हा प्लसचा 5x मायनसचा 5x गेट कॅन्सल. आता एक प्लस आहे, एक मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस, बट मोठ्या नंबरचं साईन. मोठा नंबर कोणता आपला, 25. मग 25 मधनं 2 गेले 23y, पण 25 मोठा आहे म्हणून -23. ठीक आहे, समजलं. हा, आणि मायनस मायनस प्लस, बट मायनसचं साईन, मग इथं पण आलं -23. मग हा -23y आणि हा -23, हा मायनस मायनस गेट कॅन्सल. मग 23 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 23. y इज इक्वल टू 23 हा, आणि हा मल्टिप्लायचा खाली डिवाइड, y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू किती आली, 1. y ची व्हॅल्यू आली 1.
ती आपल्या मर्जीने तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू, सोपं जातं ते. जे इक्वेशन मध्ये कॅल्क्युलेशन कमी आहेत बघा, या इक्वेशन मध्ये कॅल्क्युलेशन कमी आहेत सेकंड इक्वेशन मध्ये, म्हणून मी काय करणार सेकंड इक्वेशन मध्ये पुट करणार. लिहा y इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 2. आपलं 2 इक्वेशन लिहून घ्या. x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता x 5 मल्टीप्लाइड बाय y इज इक्वल टू 4. y च्या जागी मग पुट करणार आता 1 पुट करणार. काय पुट करणार 1. मग x प्लस 5 मल्टीप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 4. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. मग x प्लस 5 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इज इक्वल टू 4. इकडे बघा, हा प्लसचा 4 तिकडे गेल्यावरती, सॉरी हा प्लसचा 5 तिकडे गेल्यावरती मायनसचा 5. मग x इज इक्वल टू, हा आधीपासून 4 होता, हा मायनसचा 5 आला. मग x इज इक्वल टू -1. हे झाले आपले सोल्युशन. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x किती आलाय -1, y किती आलाय 1. ठीक आहे, समजलं प्रत्येकाला. ओके, आता परत सांगतो. सगळ्यात पहिली स्टेप, इथं फक्त लिहायला चुकलो होतो, हा -3 होता. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3, x प्लस 5y इज इक्वल टू 4. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, ह्याला नाव देऊन घ्यायचं, ह्याला नाव द्यायचं 1, ह्याला नाव द्यायचं 2. पहिल्या इक्वेशनला 1, दुसऱ्या इक्वेशनला 2. ठीक आहे, मग मला सांगा, मी इथं 5x, इथं पण 5x असता आणि मी सबट्रॅक्ट केलं असतं तर ते कॅन्सल झालं असतं, तर इथं 5x नव्हता. मग मी काय केलं, ह्या 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं. मग x प्लस 5y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 5. मग 5 ने x ला मल्टिप्लाय केलं 5x, 5 ने 5y ला मल्टिप्लाय केलं 25y, आणि 5 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 20. ठीक आहे, मग सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. 1 लिहिलं आणि हे आपलं 3 लिहिलं. मग हा 5x मायनस 5x गेट कॅन्सल, 25 मधनं 2 गेले 23, पण 25 मोठे मायनसचे म्हणून त्याला -23. इथं मायनस मायनस प्लस, बट मायनसचं साईन, मग -23. हा मायनस मायनस कॅन्सल, मग 23. हे सॉल्व्ह करत गेलो, वायची व्हॅल्यू आली 1. वायची व्हॅल्यू आलेली 1. तुमच्या मर्जी तुम्ही कशामध्ये पण पुट करू शकता. मी पुट केली इक्वेशन 2 मध्ये. ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी त्याच्यामध्ये आपण पुट करायची, कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे, जास्त वेळ घालवायचा नाही. x प्लस 5y इज इक्वल टू 4. मग हे सॉल्व्ह करत गेलो पुढं, मग x ची व्हॅल्यू आली -1. ठीक आहे, समजलं.